रोजच्या दिवसासारखा दिवस होता आणि गावात रोज एक फकीर यायचा आणि त्याचं रोजचं ठरलेलं वाक्य बोलायचा. तो रोज यायचा, न त्याची वेळ बदलायची ना त्याचे वाक्य. एक भाकरी द्या आणि बदल्यात स्वर्ग घ्या. आम्हा लोकांना त्याच्या आवाजाची सवय झाली होती. काही मुले त्याचा आवाज ऐकताच दरवाजा बंद करत, काही जण त्यांच्या खिडकीतून डोकावून पाहत, कोणी हसायचे तर काही उद्धट मुलं त्याच्यावर दगड फेकायचे. पण मी मात्र त्याच्याकडे फक्त शांतपणे पाहत राहायचे. त्याच्या चेहऱ्यावर एकच भाव असायचा, निरागस थकवा. जणू काही त्याने मागणं देखील मजबुरीने सुरू केलं आहे. त्याचा आवाज आला तेव्हा मी आईकडे पाहिलं. ती पीठ मळत होती. ती थांबली, हात धुवून उठली आणि तिच्याजवळ ठेवलेल्या डब्यातून एक भाकरी काढली आणि हलक्या पावलांनी दरवाजात उभी राहिली. मी थोड्या आश्चर्याने म्हणाले, आई, सरपंचाने सांगितले की कोणत्याही फकीराला काही द्यायचं नाही. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, तो फकीर आहे, गुंड, डाकू किंवा गुन्हेगार नाही. जर कोणाचं पोट भरल्याने गावची इज्जत कमी होत असेल तर अशा इज्जतीला जमिनीत पुरून टाकायला हवं. मी गप्प झाले. आई बाहेर गेली. दारात उभी राहून तिने हात पुढे केला आणि म्हणाली, घे बाळा, पोटभर खा. फकीराने तिच्या हातून भाकरी घेतली. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. त्याने मान खाली घालून दोन्ही हातांनी भाकरी घेतली, जणू काही त्याची प्रार्थना पूर्ण झाली होती. मग तो म्हणाला, देव तुझं भलं करो. तू उपाशी माणसाची हाक ऐकलीस आणि मला माणूस समजलीस, हेच खूप आहे. त्यानंतर त्याने आकाशाकडे पाहिलं आणि चालत निघून गेला. आई पुन्हा घरात आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा शांत भाव होता. ते पुन्हा पीठ मळू लागली. जणू काही घडलंच नाही. पण गावकऱ्यांची तोंड मात्र शांत नव्हती. सकाळी जेव्हा मी नळावर पाणी भरायला गेले तेव्हा काही बायका कुजबुजत होत्या. एक म्हणाली, सीमाने फकीराला भाकरी दिली आहे. ही गोष्ट सरपंचापर्यंत पोहोचली तर पंचायत बसेल. ही बाई आता तिच्या मुलीलाही त्याच्या मागे लावणार. मी काही न बोलता पाणी भरलं आणि घरी परत आले. घरात एक अनामिक बेचैनी होती. दुपारी सरपंचाची माणसे आमच्या घरी आली. त्यातला एक माणूस जोरात दार वाजवत होता. आईने दार उघडलं तर तो गुरगुरत म्हणाला, तुला सरपंचाने बोलावलं आहे. उद्या पंचायतीमध्ये तुला हजर करण्यात येईल. एवढं बोलून ती माणसे निघून गेली आणि गल्लीत पुन्हा शांत झाली. आईकडे पाहिलं तर ती शांतपणे अंगणात झाडू मारत होती, पण तिचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. आई, हे करणं खरंच आवश्यक होतं का? मी हळू आवाजात विचारलं. आईने माझ्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, मुली, सगळी कामं आवश्यक नसतात, पण काही गोष्टी करायच्याच असतात. मी काही उत्तर दिलं नाही. अशा शांततेत आणि घरकामात पूर्ण दिवस निघून गेला. रात्री मी घराच्या छतावर गेले. आकाशात चंद्र होता आणि आमचं गाव अंधारात हरवलेलं होतं. तेवढ्यात दुरून कुठून तरी फकीराची जुनी ओळखीची हाक ऐकू आली, एक पोळी दे आणि स्वर्ग कमव. जणू ती जुनी आठवण माझ्या कानात घुमू लागली. खाली पाहिलं तर आई झोपलेली होती. डोळे मिटलेले, पण चेहऱ्यावर एक शांतता होती, जणू एखाद्या उत्तराची वाट बघत होती. आणि मी विचार करत होते, जर एखाद्याला भाकरी देणं पाप असेल तर मग माणुसकी म्हणजे काय? भलं करणं असं काही असतं का, ज्यासाठी आपल्याला कोणाची परवानगी घ्यावी लागते? न्याय फक्त ताकदवाल्यांचाच अधिकार आहे का? गावात काहीतरी दडलेलं होतं, असंच काहीसं जे सगळ्यांना माहीत होतं, पण सगळ्यांच्या ओठांवर कुलूप होतं. मी एक मुलगी होते, पण माझ्या मनात हजारो प्रश्नांचे वादळ उसळलेले होते. माझ्यात फक्त एक भावना होती. अशा भावनेला कधीच शेवट नसतो. या गुपिताच्या मागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर ही कथा शेवटपर्यंत ऐका. माझं नाव सारिका आहे आणि मी 26 वर्षांची आहे. माझ्या कुटुंबात माझी आई आणि एक भाऊ होता. लहानपणीच माझे बाबा एका गंभीर आजारामुळे स्वर्गवासी झाले. आमचे पालनपोषण आमच्या आईने केले. तिने सुरुवातीपासूनच खूप कष्ट केले. आमचं पोट भरण्यासाठी ती गावातल्या शेतामध्ये मजुरी करायची. आम्ही महाराष्ट्रातील एका लहानशा गावात राहत होतो. ही गोष्ट 10 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा मी लहान होते. आमच्या गावात एक फकीर रोज भाकरी मागण्यासाठी यायचा, पण कुणीही त्याला भाकरी द्यायचं नाही. आमच्या गावच्या सरपंचाने यावर बंदी घातली होती, पण या बंदीमुळे आई थांबली नाही. ती रोज चोरून त्याला भाकरी द्यायची. सगळं सुरळीत चालू होतं.
पण काही क्षणात सगळं उलटपालटच झालं. आईने फकीराला भाकरी दिली ही गोष्ट आता गावात कळली होती. सकाळची गोष्ट संध्याकाळपर्यंत सरपंचाच्या घरापर्यंत पोहोचली. लोकांनी ही गोष्ट अतिशय युक्तीने सांगितली. सीमाने फक्त भाकरीच दिली नाही तर आपली इज्जतही दिली आहे. ही गोष्ट सरपंचाच्या अहंकारावर एक प्रकारे चपराक मारल्यासारखी होती. म्हणून ते रागातच म्हणाले, ही बाई आपल्या गावाच्या इज्जतीला मातीमोल करत आहे. आजच पंचायत बसवतो. संध्याकाळ होण्यापूर्वी गावातल्या माणसांनी मैदानात खुर्च्या लावल्या आणि पंडितजींना बोलावलं. सगळा गाव गोळा झाला. आईला मधोमध बसवलं. जणू काही ती गुन्हेगारच होती. मी दादाच्या आड उभी राहून हे सगळं पाहत होते. माझं वय प्रश्न विचारण्याचं नव्हतं, पण माझ्या मनात जे प्रश्न उभे होते त्यांना कदाचित कुठलंच वय लागत नव्हतं. सरपंचाने मिशीवर हात फिरवत माझ्या आईला विचारलं, ती तूच आहेस का जिने गावचे सगळे नियम तोडले आहेत? आईने मान खाली न झुकवता सरपंचाचा सरळ सामना केला. पंडितजी हळू आवाजात म्हणाले, बाळा, आम्हाला माहीत आहे की तू चांगल्या हेतूने हे केलं असशील, पण एखादं काम जर वाद निर्माण करत असेल तर ती मदत राहत नाही, ती गोष्ट त्रासदायक बनते. आईने उत्तर दिलं, भाकरी देणं जर त्रासदायक गोष्ट होत असेल तर मी ही त्रासदायक गोष्ट परत परत करीन. पंचायतमध्ये बसलेले काही लोक इकडे तिकडे सरकू लागले, काही पुटपुटू लागले. पण एक माणूस जो नेहमी सरपंचाच्या घरी काम करायला यायचा तो हळू आवाजात म्हणाला, माझं बाळ उपाशी पोटी रडत असतं तेव्हा माझी बायको सीमाकडूनच भाकरी मागते. म्हणजे माझ्या बायकोने भाकरी मागणे आणि सीमाने भाकरी देणे हे देखील त्रासदायक आहे का? त्याचं बोलणं ऐकून सरपंचाने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि मोठ्याने ओरडला, गप्प बस गुलाम, जास्त बोलू नको, नाहीतर. पंडितजींनी विषय थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, गोष्टी देण्याघेण्याची नाही, गावचे नियम सगळ्यांसाठी सारखे असायला हवेत आणि फकीराला भाकरी देणं तर बंदी आहे. तेव्हा आईने हळूच मान हलवली आणि म्हणाली, बंदीसारख्या गोष्टी अन्याय लपवण्यासाठी असतात, न्याय थांबवण्यासाठी नाही. मी दारातून बाहेर आले आणि आईच्या पाठीमागे जाऊन उभी राहिले. तेव्हा माझे हात थरथरत होते, पण माझे पाय ठाम होते. सरपंचाने मला पाहिलं आणि आईला म्हणाला, आता तुझी मुलगीसुद्धा बोलायला आली आहे का? आईने माझा हात धरला आणि म्हणाली, ही बोलायला नाही आली, ही सत्याच्या बाजूने उभी राहायला आली आहे. शेवटी पंचायत कोणताही निकाल न देता संपली. पण सरपंचाच्या डोळ्यात वादळ होतं. त्यामुळे ते निघताना फक्त एवढंच म्हणाले, ही हरकत पुन्हा झाली तर तू या गावात राहू शकणार नाहीस. आईनं त्यांच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही. ती शांत होती. जणू तिला माहीत होतं की हे आता प्रकरण फारच पुढे गेलं आहे. सत्य जेव्हा मार्ग निवडतं तेव्हा शांतताच त्याची ढाल बनते. त्या रात्री आईनं स्वयंपाकघरातून एक जुनी ताटली बाहेर काढली आणि ती स्वच्छ केली. त्यात एक छोटीशी भाकरी ठेवली आणि त्यावर कपडा टाकून ती झाकून ठेवली. मी विचारलं, आई हे काय आहे? ती हसत म्हणाली, उद्या तो फकीर परत येईल ना, तेव्हा कदाचित मी त्याला भाकरी देऊ शकणार नाही, म्हणून ही भाकरी तू त्याला दे. माझ्या मनात आलं की मी काहीतरी बोलावं, आईला हे करण्यापासून रोखावं, पण माझी जीभ माझ्या मनाला साथ देईना. दुसऱ्या दिवशी मी घराची साफसफाई करत होते तेव्हा पुन्हा त्या फकीराचा आवाज ऐकू आला. तीच मृदू हाक. मी चाचपडले, पण आज तो आमच्या अंगणात थांबला नाही. फक्त आईकडे एक नजर टाकली आणि थेट पुढे निघून गेला. मी पाहिलं, आईने फक्त हात उंच करून एक प्रार्थना केली. ती नाही काही म्हणाली, ना भाकरी दिली आणि मी देखील त्याच्या मागे गेली नाही. तो पुढे जाऊन एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसला. मी त्या पिंपळासमोरून पाणी भरायला जात होते तेव्हा एक वाटसरू स्त्रीचं बोलणं कानावर आलं, अरे हा तोच जो अगोदर अनिल होता, आता तरी ह्याचा फक्त नावाला जीव उरला आहे. हे ऐकताच माझ्या मनात विचारांची गर्दी झाली. अनिल कोण? मला काही समजलं नाही, पण हे नाव पहिल्यांदाच कोणाच्या तरी तोंडून ऐकत होते. मी घरी परत आले आणि आईला पाणी देत होते तेव्हा तीच शांतता. तिच्या चेहऱ्यावरती जणू बाहेरच्या जगाचा गोंगाट तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हता. त्याच दिवशी संध्याकाळी गावात पंडितजींनी जाहीर केलं, भुकेलेल्याला अन्न देणं वाईट नाही,
पण जे रस्त्यावर उभे राहून भीक मागतात ते चुकीचं आहे. लोकांनी त्यांच्या बोलण्यावर टाळ्यांचा गजर केला, त्यांची स्तुती केली, पण मी मात्र गप्प राहिले. कारण आता मला जाणवत होते, सत्य ते नसते जे मोठ्या आवाजात बोलले जाते. सत्य ते असते जे शांततेच्या धडधडीत ऐकू येते. त्या रात्री जेव्हा मी आईसोबत स्वयंपाकघरात भाकऱ्या बनवत होते, तेव्हा आई अचानक म्हणाली, मुली, अनिलला सर्वजण विसरले, पण त्याची भूक अजूनही जिवंत आहे. आईच्या शब्दांनी माझे हात थांबले. मी चकित होऊन दबक्या आवाजात विचारलं, आई, कोण अनिल? तू त्या फकीराबद्दल बोलत आहेस का? आईने फक्त मान हलवली आणि म्हणाली, गोष्ट खूप मोठी आहे. वेळ आली की सांगेन सगळं. त्या रात्री मी अंगणात बसून आकाशाकडे पाहत होते. तेव्हा मनात एक विचार आला, आपण फक्त अन्नासाठी भुकेलेले नसतो. खूप साऱ्या सत्यासाठीही आपल्याला भूक लागलेली असते. असं करत करत एक आठवडा उलटून गेला. तो फकीर रोज यायचा, शांतपणे दारासमोर उभा राहायचा, नजर खाली, आणि मग काहीही न बोलता निघून जायचा. आई अंगणात बसलेली असायची, हात उंच करून त्याच्यासाठी प्रार्थना करायची आणि मग पुन्हा आपलं काम करत राहायची. पण तिने भाकरी देणं बंद केलं होतं. कदाचित पंचायतीच्या भीतीपोटी किंवा कदाचित माझ्यासाठी, पण तिची नजर नेहमी तिथेच जायची जिथून तो फकीर निघून गेलेला असायचा. एक दिवस मी आईला विचारलं, आई, तू आता त्या भिकाऱ्याला भाकरी देणं बंद का केलंस? आई म्हणाली, भाकरी देऊ नकोस असं कोणी सांगितलेलं नाही. फक्त योग्य वेळेची वाट पाहते, जे कदाचित आता संपत आली आहे. मला आईचं उत्तर समजलं नाही की ती कोणत्या वेळेची वाट पाहते. मी पुन्हा विचारलं, आई, तू कोणत्या वेळेची वाट पाहत आहेस? ती म्हणाली, अगं, पुढे तुला सगळं समजेल. त्या दिवशी रात्री अचानक आईने छातीवर हात ठेवला. तिचा श्वास जोरात चालू होता. कपाळावर घाम होता आणि ओठ कोरडे पडले होते. मी घाबरून पाणी दिलं, औषध दिलं, पण आईची तब्येत खालावतच होती. मी म्हणाले, आई, काहीतरी बोल, आपण दवाखान्यात जाऊया. आईने माझा हात पकडला, तोच हात जो नेहमी मला आनंदी राहण्याचा आशीर्वाद द्यायचा. पण आई आता मोठ्या कष्टाने म्हणाली, मुली, कधीही भाकरी देणं बंद करू नकोस. मी काही बोलू शकले नाही. आईची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी गोंधळून गेले. तिचे हातपाय चोळत राहिले. थोड्या वेळाने ती शांत झोपली. मग मीही तिच्या शेजारी झोपले. पण जेव्हा माझी झोप झाल्यानंतर मला जाग आली, तेव्हा आईने प्राण सोडला होता. आईला अशा अवस्थेत पाहून मी पूर्णपणे खचून गेले. रडत रडत तिला हलवू लागले, पण ती काही हलत नव्हती. मी धावत जाऊन शेजारच्या काकूंना बोलावून आणलं. त्यांनी आईला पाहिलं आणि त्या देखील चकित झाल्या. काल रात्रीपर्यंत आई अगदी ठीक होती. मी खूप रडले. अक्षरशः माझी वाईट अवस्था झाली. मग त्या काकींनी मला सावरलं. गावातले सगळे लोक एकत्र जमले. सगळेच या गोष्टीने आश्चर्यचकित होते की अचानक असं काय झालं. सर्वांनी मिळून आईच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. जेव्हा गावातल्या एका काकींनी आईच्या चेहऱ्यावरचं कापड हटवलं, तेव्हा तिचा चेहरा चमकत होता. ना थकवा, ना आजार, जणू ती गाढ झोपलेली असावी. तेवढ्यात गावातील एक बाई म्हणाली, सीमाताई तर जणू प्रकाश घेऊन आल्या होत्या. मी आश्चर्यचकित झाले, कारण ज्या बायका पूर्वी माझ्या आईला शिव्या द्यायच्या, त्याच पदर डोक्यावर घेऊन दरवाजापाशी उभ्या होत्या. कोणी म्हणत होतं, पहा ना, चेहऱ्यावर किती तेज आहे, आणि कोणी एकमेकींच्या कानात बोलत होतं, हा कुठल्या तरी प्रार्थनेचा परिणाम असावा. गल्लीतल्या कोपऱ्यात 2 लहान मुलं उभी होती. तीच 2 लहान मुलं जी पूर्वी फकीरावर दगड मारायची, पण आज त्यांच्या हातात गुलाबाची फुलं होती, जसं कोणीतरी जबरदस्तीने त्यांच्या हातात दिली असावीत. आईचे अंतिम संस्कार झाले तेव्हा आभाळ ढगांनी भरलेलं होतं. पण ते असे ढग नव्हते जे पाऊस पाडतात, तर ते असे होते जे फक्त आशीर्वाद देण्यासाठी आले होते. तेवढ्यात कुणीतरी मोठ्याने म्हणाला, तो फकीर कुठे आहे? तो तर रोज यायचा, पण त्या दिवशी तो आला नाही. तरीही प्रत्येक पावलावर, प्रत्येक वळणावर असं वाटत होतं की त्याचा आवाज अजूनही घुमतोय, एक भाकरी दे आणि स्वर्ग कमव. संध्याकाळी मी अंगणात शांत उभी होते, अगदी तिथेच, जणू आई दररोज त्या फकीराकडे पाहायची, आणि घरभर मी आईच्या सावल्या शोधत होते. आकाशात थंड हवा वाहत होती. मी अंगणातल्या खाटेवर जाऊन पडले. तेव्हा कधी झोप लागली कळलंच नाही. स्वप्नात आई आली. तिने पांढरे कपडे घातले होते. डोळ्यात थोडी नरमाई होती, पण चेहरा पूर्ण शांततेने भरलेला.
मी तिला पाहताच धावत गेले आणि विचारलं, आई, तू मला सोडून का गेलीस? आई म्हणाली, अनिलची प्रार्थना पूर्ण झाली ग बाळा. आता तूच जा, माझी जागा घे. तेवढ्यात माझी झोपमोड झाली. माझा श्वास फुलत होता. मला काही समजेनासं झालं. आई काय सांगू पाहत होती. माझ्या मनात आलं की आता मला त्या फकीराकडून सगळं सत्य विचारून घ्यायला हवं. हे काय गूढ आहे. मी 2 दिवस वाट पाहिली पण तो आला नाही. मग मी ठरवलं मीच त्याला शोधायला जाईन. मी घराला कुलूप लावलं आणि गावच्या पायवाटेने चालू लागले. त्या फकीराच्या शोधात यावेळी मला फक्त भाकरी द्यायची नव्हती तर सत्याचा मार्ग शोधायचा होता. आईचं एक रहस्य होतं जे आता माझी जबाबदारी झालं होतं. गावच्या गल्ल्या पार करून मी त्या नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले जिथं आमचं बालपण खेळण्यात गेलं होतं. तिथे एक नीरव शांतता होती. कुठेही कोणी नव्हतं. मी इकडे तिकडे फिरत होते. प्रत्येक झोपडी, प्रत्येक झाड, प्रत्येक कोपरा शोधत होते. पण तो फकीर कुठेच दिसत नव्हता. तो आता माझ्या मनात फक्त एक आवाज बनून राहिला होता. मी नदीच्या पलीकडे एका पिंपळाच्या झाडाखाली बसलेल्या काही लोकांना विचारलं पण त्यांनी मान नकारार्थी हलवली. तरी त्यातला एक म्हातारा म्हणाला, कधी कधी तो नदीच्या पलीकडे दिसतो पण तो तर वेडा आहे, स्वतःशीच बोलतो, असं कोणीतरी सांगितलं होतं. तरी मी त्या वाटेवर चालत गेली. ती नदीच्या कडेने नाल्यापर्यंत जात होती. हा रस्ता गावकऱ्यांसाठी अनोळखी होता पण मला असं वाटत होतं की मी याआधी इथे अनेकदा आले आहे. दूर एक झोपडी दिसली, विटा आणि मातीची बनलेली, पण दारापाशी झुडपं वाढलेली होती. मी त्या झोपडीपाशी गेले. पाहिलं तर जमिनीत एक लाकडी काठी रोवलेली होती. मी त्या काठीजवळ गेले आणि हळू आवाजात हाक मारली, अनिल. पण कोणी उत्तर दिलं नाही. मी ती लाकडी काठी उचलून दरवाजा ढकलून उघडला आणि आत डोकावलं. झोपडीच्या आत खूप अंधार होता. मी आत जाण्याचा प्रयत्न केला पण अंधाराने माझ्या पायांना थांबवलं. माझं मन प्रकाश शोधत होतं. शेवटी मी धाडस केलं आणि हळूच झोपडीत पाऊल टाकलं. आत काही जुना कचरा पडला होता, काही कोरड्या भाकऱ्या आणि एक लाकडी फळकावर काहीतरी अस्पष्ट लिहिलेलं होतं. मी पाहण्याचा प्रयत्न केला पण नीट वाचू शकले नाही. मग माझं लक्ष भिंतीकडे गेलं. तिथे मातीने लिहिलेलं होतं, सीमाताई, माझं स्वर्ग. माझा श्वास अडकला. आईचं नाव. मग मला समजलं ही झोपडी अनिलचीच आहे. पण तो इथे नव्हता. मी आईची आठवण काढत हळूच म्हणाले, आई, आणि माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. झोपडीच्या चारही बाजूंनी जुना काळ जिवंत झाला होता. एका कोपऱ्यात एक जुनी शाल ठेवली होती. कदाचित कोणीतरी प्रेमाने दिलेली एक छोटासा डब्बा. बहुतेक त्यात साखर ठेवत असावा आणि मातीवर बोटाचे ठसे, जसे कोणीतरी बसून काहीतरी लिहित असे. तेवढ्यात अचानक मागून आवाज आला, तू सीमाचीच मुलगी आहेस का? मी मागे वळून पाहिलं. एक वृद्ध माणूस उभा होता. मी मान हलवून होकार दिला. तो हळूहळू आत आला आणि भिंतीवर लिहिलेलं आईचं नाव पाहून म्हणाला, हीच ती जागा आहे जिथे तो दररोज तुझ्या आईचं नाव मातीवर लिहायचा. तो म्हणायचा. सीमाताईने मला माणूस समजलं होतं. त्या वृद्धाने कचरा उचलून स्वच्छ केला, शाल व्यवस्थित ठेवली आणि सांगायला लागला, मी त्याचा जुना मित्र आहे. अनिलसोबत जे काही झालं तेव्हा मी गावाबाहेर होतो कामासाठी आणि जेव्हा परत आलो तेव्हा तो फकीर बनला होता. मी खाली पाहत हळू आवाजात विचारलं, तो वेडा नव्हता का? ते वृद्ध म्हणाले, नाही बाळा, तो तर सगळ्यात शहाणा होता. पण कधी कधी सत्य बोलणाऱ्यांना वेडं ठरवलं जातं जेणेकरून खोटं सुरक्षित राहू शकेल. मी विचारलं, पण तो त्या भाकऱ्यांचं काय करत होता? ते म्हणाले, कधी खात नव्हता, फक्त जपून ठेवायचा आणि म्हणायचा, ही माझ्या बहिणीची आठवण आहे. मी थोडा वेळ गप्प होते. मग म्हणाले, आईने सांगितलं होतं भाकरी देणं कधीही बंद करू नकोस. त्या वृद्ध माणसाने जमिनीकडे पाहत शांतपणे उत्तर दिले, अनिल म्हणायचा, ज्याने मला माणूस समजलं त्याच्यासाठी स्वर्गात जागा मिळू दे. तेवढ्या झोपडीच्या जमिनीची माती माझ्या हाताला लागली. पण ती माती फक्त हाताला नव्हे तर थेट माझ्या हृदयावर लागली होती. ती माती अजूनही माझ्या बोटावर चिटकून होती. मी भिंतीवर लिहिलेल्या आईच्या नावाला बोटांनी स्पर्श करत म्हणाले, शेवटी अनिलसारख्या मुलासोबत असं काय झालं की तो फकीर बनला? ते वृद्ध थोडा वेळ शांत राहिले. मग झोपडी बाहेर पडलेली एक पिशवी उचलली, जमिनीवर अंथरली आणि बसले. मीही त्यांच्याजवळ जाऊन बसले. ते म्हणाले, ही खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा तू खूप लहान होतीस.
तेव्हा अनिल एक साधा सरळ मुलगा होता. त्याचे वडील शिक्षक होते. तो स्वतःही शिकलेला होता. गावातल्या मुलांना मोफत शिकवायचा. खूप शांत स्वभावाचा, फाजील बोलायचा नाही. आपलं काम करून निघून जायचा. मी गप्प बसून ऐकत होते. ते पुढे म्हणाले, सरपंचाची मुलगी काजल. मी गोंधळून विचारलं, काजल? त्यांचा आवाज हळू झाला. ते म्हणाले, हो, तीही अनिलकडूनच शिकायची. हळूहळू त्या दोघांच्या मनात भावना निर्माण झाल्या. ते एकमेकांना आवडू लागले. अनिलने आईशी लग्नाची चर्चा केली. सगळं सुरळीत झालं होतं. पण एक दिवस ही गोष्ट सरपंचाला समजली. सरपंचाने काजलला खूप मारलं आणि अनिलला शिकवण देण्यास सोडून दे असं बजावलं. पण अनिल हट्टी होता. तो म्हणाला, मी लग्न करायला आलोय, पळून जायला नाही. हे सरपंचाला सहन झालं नाही. त्याने सगळा प्रसंग उलटवून अनिलवर आरोप ठेवला की त्याने त्याच्या मुलीला फूस लावली. काजल लग्नासाठी अनिलकडे आली तेव्हा सरपंचाने पोलिसात तक्रार करून अनिलवर अपहरण करण्याचा आरोप लावला. हे ऐकून माझ्या काळजात धडधडायला लागलं. मी लक्षपूर्वक सगळं ऐकत होते. काजल आणि अनिल दोघांनाही पकडलं गेलं. काजलला परत घरी नेलं गेलं, पण अनिलला चौकात बांधून बेदम मारहाण झाली. इतकी की तो बोलणं विसरला आणि आपली अक्कल गमावून बसला. मी विचारलं, मग काजलचं पुढे काय झालं? ते म्हणाले, तिला काही दिवस घरातच कोंडून ठेवलं आणि मग शांततेत तिचं लग्न कुठेतरी दुसरीकडे करून टाकलं. त्या दिवसानंतर अनिलने कधीही कोणाशीही बोलणं केलं नाही. मी हळू आवाजात म्हणाले, म्हणजे अनिल वेडा नव्हता, तो फक्त गप्प झालेला होता. वृद्धाने मान हलवत उत्तर दिलं, हो बाळा, जेव्हा सत्य बोलू दिलं जात नाही तेव्हा ते मौनाची चादर पांघरतं. थोडा वेळ आम्ही दोघेही शांत बसून होतो. झोपडीबाहेर गाईच्या घंटीचा आवाज ऐकू येत होता आणि पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. ते वृद्ध म्हणाले, अनिल नेहमी म्हणायचा, मी कधीही कुणाचा सूड घेणार नाही. जर या जीवनात कोणी खरंच माझी मदत केली असेल तर ती सीमाताईने केली आहे. मी फक्त तिच्यासाठीच प्रार्थना करतो. मी विचारलं, त्याने कधी काजलला माफ केलं का? वृद्धाने सांगितलं, तो म्हणायचा, मी तिला दोषी म्हणू शकत नाही, कारण तीही एका कैदेतच होती. हे ऐकून माझ्या हृदयात एक प्रकारची हलचल निर्माण झाली. ज्याला आपण आयुष्यभर वेडा समजत राहिलो, तो माणूस आपल्या वेदना गप्प बसून सहन करत होता आणि गावकऱ्यांनी त्याचं सत्य दाबून टाकायचं ठरवलं होतं. ते वृद्ध निघताना म्हणाले, सीमा तर अनिलसाठी प्रकाश होती. त्याने आयुष्यभर फक्त एकच गोष्ट मागितली, जिने मला भाकरी दिली, तिच्या आयुष्यात सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात. मी शांतपणे उठले. डोळ्यामध्ये अनिलची शांतता सतत फिरत होती. हे सगळं जाणून मी पुन्हा घरी जायला निघाले. जेव्हा घरी पोहोचले तेव्हा समजलं की आज पंचायत बसणार आहे. आईच्या मृत्यूनंतर 2 दिवसापासून गाव एक अजीब शांततेत होतं. जणू संपूर्ण गाव श्वास रोखून काहीतरी विचार करत होतं. पण जेव्हा मी अनिलच्या झोपडीपर्यंत गेले आणि ही बातमी पसरली तेव्हा पुन्हा ती शांतता एका वादळात बदलली. दुपारी पंचायत बसली. सरपंच खुर्ची ओढून बसला आणि म्हणाला, आज आपण असं उदाहरण सेट करू की कोणीही पुन्हा गावच्या नियमांचा भंग करणार नाही. पंडितजी दुसऱ्या बाजूला माळ घेऊन बसले होते. काही पुरुष सरपंचाच्या सोबत होते आणि काही बायका दरवाजामागे उभ्या होत्या. जणू सगळं ऐकत होत्या. सरपंच मोठ्या आवाजात म्हणाला, ती बाई सीमा, जिला तुम्ही इतकी इज्जत दिलीत, तिने गावच्या नियमांची वाट लावली होती आणि आता तिची मुलगीसुद्धा त्याच वाटेवर आहे. फकीरपर्यंत जात आहे. त्याच्या झोपडीपर्यंत पोहोचत आहे. मी समोर शांत उभी होते. माझ्या ओढणीचा एक कोपरा जमिनीला स्पर्श करत होता. माझे हात एकमेकात घट्ट गुंतलेले होते आणि मनात आईचे शब्द सतत घुमत होते. पोळी देणं जर गुन्हा असेल तर मी तो गुन्हा पुन्हा करीन. हे शब्द मी पंचायत समोर उच्चारले. माझा आवाज फार मोठा नव्हता, पण इतका स्पष्ट होता की सगळ्यांनी ऐकलं असेल. जर निरपराधाला मदत करणं ही बेइज्जती असेल तर तुमचं गाव कधीच इज्जतमंद राहू शकणार नाही. पंचायतीमध्ये एकच गोंधळ उडाला. बायांनी प्रथम माझ्याकडे पाहिलं आणि एकमेकींच्या कानात कुजबूज करू लागल्या. एका बाईने मान हलवली. मग सगळ्यांच्या नजरा आता सरपंचाकडे वळल्या. जणू त्या पाहत होत्या की तो पुढे काय म्हणतो आहे, माझ्या शब्दांना तो काय उत्तर देतो आहे. सरपंचाचा चेहरा लालबुंद झाला. तो म्हणाला, ही मुलगी गावात दहशत माजवत आहे. ती गावच्या मुलींना बिघडवत आहे.
जो कोणी या मुलीची साथ देईल त्याला सुद्धा गावातून हकलवून देण्यात येईल. सरपंचाने रागाने विचारलं, तुला तुझ्या आईची लाज वाटत नाही का? मी उत्तर दिलं, मला तिचा अभिमान वाटतो. ती एका भुकेलेला माणूस समजत होती. तेवढ्यात समोरून एक बाई आली. तिचा चेहरा पदराने झाकला होता. ती येताच म्हणाली, मी अनिलची काजल आहे. काही क्षणासाठी संपूर्ण पंचायत स्तब्ध झाली. सरपंचाचा चेहरा पांढरा पडला होता. काजलचं तिथं येणं माझ्यासाठीही एक मोठा धक्का होता. ज्या गावात लोक सरपंचाच्या मुलीला अभिमानाने हाक मारायचे, ती आज माझ्यासमोर मान खाली घालून उभी होती. पण पहिल्यांदाच ती सत्याच्या बाजूला होती. तिने मला विचारलं, तूच ना सीमाची मुलगी? मी उत्तर दिलं, हो. माझ्या मनात असंख्य प्रश्न होते, पण मी शांत होते. अनिलला बर्बाद करण्यात माझाही हात होता, असे ती हळू आवाजात म्हणाली. तिचे शब्द माझ्या आत खोलवर घुसले, जसे एखादी हजारो वर्षाची गोष्ट जागी झाली असावी. मी अनिलवर प्रेम करत होते. मला त्याच्यासोबत लग्न करायचे होते. पण बाबा म्हणाले, सरपंचाची मुलगी एखाद्या सामान्य शिक्षकाच्या मुलाशी कसं लग्न करू शकते? हे आमच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. एवढं बोलून तिने नजर खाली केली. काजलच्या आवाजात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एक दमलेलं, थकलेलं सत्य होतं. अनिलने लग्नासाठी हट्ट धरला होता, तेव्हा मी शांतच होते. पण माझ्या बाबांनी माझ्या शांततेला माझी संमती समजली आणि त्यांनी माझं नाव घेऊन अनिलवर आरोप लावला की त्याने मला फूस लावली. पण सत्य हे होतं की मी स्वतःच त्याच्यासोबत गेले होते. माझ्या इच्छेने लग्नासाठी. मी विचारलं, मग तू काही बोलली नाहीस का? ती म्हणाली, जिचा बाप सरपंच असतो तिची भाषा तिची स्वतःची नसते. मी अनिलचा आवाज ऐकत राहिले, पण स्वतः गप्पच राहिले. कदाचित त्याचं मौन माझ्यापेक्षा अधिक खरं होतं. माझे हात थरथरत होते आणि माझ्या डोळ्यासमोर आईचा चेहरा झळकत होता. तोच चेहरा जेव्हा तिने त्या वेड्या माणसाला भाकरी दिली होती. तो खरंच वेडा होता का? मी हळू आवाजात विचारलं. नाही, काजल म्हणाली. तो फक्त शांत झाला होता. त्याच्यात सहन करण्याची ताकद होती. तेवढ्यात तिने आपल्या ओढणीतून एक जुनी डायरी काढली. ही डायरी अनिलची आहे. ती तिने मला दिली. मी वर्षानुवर्ष जपून ठेवली आहे. तो कागदावर जे काही लिहायचा ते सगळे कागद मी गोळा केले आणि शेवटी एका डायरीत बंद केले. मी ती डायरी हातात घेतली. एक पान उघडलं. त्यात लिहिलं होतं, मला सीमाताईने माणूस मानलं. पहिल्यांदाच कोणीतरी माझ्याकडे सन्मानाने पाहिलं. मी प्रार्थना करतो, देव तिला स्वर्गात स्थान देव. मी डायरी छातीशी घट्ट कवटाळली. त्याच वेळी आणखी एकदा आईचा चेहरा डोळ्यासमोर आला. तोच चेहरा ज्याच्या जगासाठी फक्त करुणा होती. काजल, तू आज का आलीस? मी विचारलं. ती म्हणाली, माझ्यात आज हिंमत आली म्हणून. नाहीतर तुझ्यात ते धैर्य आहे जे कधी माझ्याकडे नव्हतं. अनिलची गोष्ट पूर्ण व्हायला हवी, कारण ती फक्त एक शांतता नव्हती, ती एक शिकवण होती. हे म्हणत ती वळून निघून गेली. पण ती अचानक थांबली आणि म्हणाली, या भाकऱ्यांवर फक्त भूक लिहिलेली नव्हती, तर या भाकऱ्यांवर असे शब्द होते जे कदाचित आपल्या पुस्तकात सुद्धा सापडणार नाहीत. आता ते तुझ्याकडे आहेत, एका वारशासारखे. मी गप्पच राहिले. जोपर्यंत ती निघून गेली नाही तोपर्यंत मी तिच्या पावलांची चाहूल ऐकत राहिले. मग मी हळूच ती डायरी परत उघडली. एका पानावर लिहिलेले होते, जर कुणाला माझं सत्य ऐकायचं असेल तर त्याने ही डायरी वाचावी. मी या जगाकडून काहीच मागितलं नाही. फक्त ज्याने मला माणूस मानलं त्याच्यासाठीच मी काही मागायचो. माझ्या मनात आता एक गोष्ट पूर्ण ठरली होती, कारण ही गोष्ट कुठल्याही चितेवर जळून संपणार नव्हती. ही तर गावातल्या प्रत्येक झाडावर, प्रत्येक भिंतीवर लिहिलेली जाणारी होती. अनिलचं सत्य, माझ्या आईची भाकरी आणि काजलची साक्ष. सगळेच गोष्ट जाणून होते की सत्य दडवता येतं, पण पुसता येत नाही. पंचायतीत काही पुरुष होते, ते नेहमी कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर वाद घालत असायचे. कधी शेतीच्या प्रश्नावरून, कधी कुणाच्या वागणुकीवरून. पण आजचा दिवस वेगळा होता, कारण आज मी त्यांच्यात उभी होते. माझ्या हातात अनिलची डायरी होती आणि हृदयात आईची शेवटची प्रार्थना. मी हळूच पुढे गेले आणि सरपंच व पंडितजी यांच्यामध्ये जाऊन उभे राहिले. मर्द लोकांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं, जणू मी कुठल्या तरी जुना नियम तोडला होता. मी म्हणाले, ही त्या फकीराची डायरी आहे ज्याला तुम्ही वेडा समजत होतात. सगळ्यांनी नजर टाळली, पण पंडितजींच्या डोळ्यात आश्चर्य होतं आणि सरपंचाचा चेहरा पांढरा होता.
मी डायरीचं पहिलं पान उघडलं आणि थोडा आवाज वाढवत वाचलं. जेव्हा काजलला माझ्यापासून वेगळं केलं तेव्हा माझं सगळं हृदय आतून तुटून पडलं होतं. पण मी फक्त वरच्या परमेश्वराकडे एकच प्रार्थना केली, जो माझ्या भुकेला, माझ्या वेदनांना समजून घेईल, त्याला तो सर्व सुख देवो. थोड्या वेळासाठी संपूर्ण पंचायत शांत होती. मी पुढे म्हणाले, हा अनिल होता, तोच फकीर ज्याला तुम्ही लोकांनी दडपलत. तो भाकरी मागायचा तेव्हा तुम्ही हसत होतात. तेवढ्यात पंचायतमधून एक पुरुष उभा राहून म्हणाला, हे खरंच आहे का? आपण तर आयुष्यभर ऐकलं की तो वेडा आहे, पण तो वेडा नव्हता, तो फक्त गप्प होता. मी म्हणाले, तो गप्प का होता? तर तुमच्या अन्यायामुळे. मग मी डायरीचं दुसरं पान वाचलं. सीमाताईने मला माणूस मानलं. फक्त तिलाच वाटलं की मी भाकरी मागणारा भिकारी नाही, तर मी एक माणूस आहे. पंचायतीत बसलेली एक बाई हळू आवाजात म्हणाली, सीमाने खरंच ते केलं जे आपल्याला सगळ्यांना करायला हवं होतं. पंडितजीने मान खाली घातली. पहिल्यांदाच ते म्हणाले, आपण अनिलवर अन्याय केला, त्याची माफी मागायला हवी. मी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, अनिलला माफीनाम्याची गरज नव्हती. त्याने तर कधी कोणाला शापही दिला नाही, पण त्याच्या प्रार्थनेने आपल्याला खूप काही दिलं. माझ्या आईला जी प्रकाशाची झळक मिळाली ती त्याच्याच प्रार्थनेची देण होती. सरपंचाच्या कपाळावर घाम आला, पण अजूनही तो गप्प होता. पंडितजी उठले आणि माझ्याकडे येऊन म्हणाले, मुली, तू सर्वांना सत्य दाखवलेस. आम्ही गप्प राहिलो, हीच आमची सगळ्यात मोठी चूक होती. लोकांच्या चेहऱ्यावर बदल दिसू लागले. काहींचे डोळे ओले झाले होते. तेवढ्यात एक तरुण म्हणाला, अनिलसारखं पुन्हा कोणावर अन्याय होऊ नये म्हणून आपली विचारसरणी बदलायला हवी. मी डायरी बंद केली आणि त्या तरुणाच्या बोलण्याला मान्यता दिली. सरपंचाने रागाने खुर्चीवर हात आपटला आणि ओरडला, बस, बंद करा हा तमाशा. पण त्याच्या आवाजात आता जुनी धमक नव्हती. लोक मागे हटू लागले आणि काहींनी नजर टाळली. मी म्हणाले, ज्या दिवशी तुम्ही सत्याला खोट्याच्या मागे लपवलं तिथेच तुमचा पराभव झाला. आज सत्याने आपली भाषा सोडली आहे. पंचायतमध्ये कोणी काही बोललं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावर उत्तरं लिहिली गेली होती. मी अनिलची डायरी छातीशी धरली. आईची शेवटची प्रार्थना हृदयात घेत मी तिथून निघून आले. ही एका फकीराची सत्याची घोषणा होती, कारण कोणतंही खोटं कोणत्याही खऱ्या गोष्टीवर कधीच विजय मिळवू शकत नाही. त्यामुळे आता प्रत्येक चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न होता, तो आता कुठे आहे? माझ्या प्रत्येक सकाळची सुरुवात त्याच्या सावलीच्या शोधाने व्हायची आणि प्रत्येक संध्याकाळ त्याची चौकशी करत करत संपायची. मंदिराबाहेर फकीर जेथे बसायचा ती जागा रिकामी होती. मी पंडितजींना विचारलं, तुम्ही त्याला पाहिलं आहे का? त्यांनी नाही म्हणून मान हलवली. मी विचारत विचारत एका दुकानदाराकडे गेले. त्यांनी सांगितलं, बरेच दिवस झाले तो दिसला नाही. कदाचित गाव सोडून गेला असेल किंवा आजारी असावा. पण माझ्या मनात काहीतरी घट्ट होतं, जणू काळजावर एखादी गाठ बसली होती. मला त्याला शोधायलाच हवं होतं. मी पुन्हा नदीजवळ त्याच्या झोपडीकडे गेले. दार उघडच होतं. झाडाच्या सावलीत ती झोपडी तशीच होती. मातीच्या भिंती, तुटलेलं छप्पर. मी आत पाऊल टाकलं. एक अजब शांतता होती, जणू कोणी श्वास रोखून ठेवला होता. मधोमध एक जुनी चादर पडलेली, मातीत लिपेटलेली एक काठी शेजारी होती. माझं लक्ष त्या चादरीवर अडकलं. माझं मन म्हणालं, कदाचित तोच आहे. मी चादर अलगद उचलली, पण तिथे कोणीच नव्हतं. माझ्या आशेवर पाणी पडलं. मी उदास होऊन झोपडीतून बाहेर आली. मी संपूर्ण गाव पालथं घातलं. मस्जिद, मंदिर, शाळेमागचं मैदान सगळीकडे शोधलं, पण अनिल काही सापडला नाही. शेवटी मी काजलच्या घराकडे गेली. दरवाजा वाजवल्यावर ती बाहेर आली. मी विचारलं, तू अनिलला पाहिलं आहेस का? तिने स्पष्ट नकार दिला, पण तिच्या डोळ्यात काहीतरी माहिती असण्याची भावना होती. तिने काही सांगितलं नाही, पण तिचं मन खूप काही बोलत होतं. मी घरी परत आले. थकून आल्यामुळे मी पटकन झोपून गेले. त्या रात्री मला आईचा स्वप्नात भास झाला. ती पांढऱ्या ओढणीत होती, पण चेहऱ्यावर एक वेगळीच प्रकाशाची झलक होती. तीच जुनी हसी. आई, जिला मी बालपणापासून ओळखत होते. अनिल आता शांततेत आहे. मी तिच्या पायाजवळ बसत म्हणाले, पण तो कुठे गेला आहे? आई, हे मौन आता मला सहन होत नाही. मी जे काही केलं ते पुरेसं होतं का? तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, तू न्यायाच्या बाजूने उभी राहिलीस. आता तुझं हृदय मोकळं आहे.
डोळे उघडले तर मी खाटेवर होते आणि सूर्याची कोवळी किरणे माझ्या चेहऱ्यावर पडली होती. आता पहिल्यांदा मनात कोणतीच खळबळ नव्हती. अनिलचं सत्य, त्याची प्रार्थना आणि आईचं स्वप्न जणू पूर्ण झालं होतं. झोपडी आता रिकामी होती, पण त्यात एक अनोखी कहाणी लिहून ठेवलेली होती. मी बाहेर झोपडीवर एक फलक लावला. त्यावर लिहिलं होतं, इथे तो राहतो जो कधी वेडा नव्हता, फक्त शांत होता. अनिलची शांतता गावातून निघून गेल्यानंतर गावाच्या हवेलीलाही वेगळीच दिशा मिळाली. पूर्वी जिथे फक्त गलिच्छ बोलणं आणि हसणं ऐकू यायचं, आता तिथे आपुलकी, शरम आणि माफीची भाषा ऐकायला येते. सगळं चित्र बदललं होतं. एक फकीर जो फकीर होता पण खरा होता. त्याचं नाव अनिल होतं. त्याने कधीही कोणालाही उपाशी पाठवलं नाही. फकीर असो की मजूर, ज्याला प्रेमाने अन्न द्यायचा, आदराने पाणी पाजायचा, असं केल्यानेच आपल्यातील खरी माणुसकी जागी होते. कारण अनिलला भाकरी मिळाली होती पण इज्जत नव्हती. तरी त्याने कुणालाही शाप दिला नाही. त्याने सर्वांसाठी प्रार्थनाच केली. त्याच्या प्रार्थनेने एका स्त्रीला स्वर्गात जागा मिळाली, तर एका गावातील प्रत्येक माणसाच्या मनात त्याच्याविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. मुलं शांतपणे ऐकत होती, कारण त्यांना यातील प्रत्येक गोष्ट पटत होती. त्यामुळे आता प्रत्येकजण अनिलच्या या विचाराने प्रेरित होऊन मी दिलेल्या विचारांवर जगण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळेच आता सर्वांचंच आयुष्य बदललेलं होतं. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेसह, नवीन एका व्हिडिओमध्ये.